उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमधल्या एका सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर संतापल्याचं पाहायला मिळालं। सभेत बोलत असताना अजित पवारांनी योगेश आलाय का, स्वप्नील आलाय का असं व्यासपीठावरील पदाधिकाऱ्यांना विचारलं। मात्र ते उपस्थित नसल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगताच अजित पवार यांचा पारा चांगलाच चढला। तिकीट मागताना कसे येता, तिकीट द्या असं म्हणत अजित पवार संतापल्याचं पाहायला मिळालं। अंदर योगेश आला का? त्याच्या संदर्भ स्वप्नील आलाय का? त्याचं डायरेक्टर बस झालं, त्याच्या बहिणीला नगरसेवक पद झालं की काम संपलं का? कुठे आईला चुकून बहिणीला म्हणलं। आता एवढं ह्याच्यात जरा चुकतंय, समजून उमजून घ्या मला। पण स्वप्नील कुठे गेला? तिकीट मागताना कसं येतात, तिकीट द्या। मी मात्र कुणालाही तिकीट दिली तर मी मात्र त्यांची कामं करायची आणि तुम्ही तुमच्या पुरतं बघणार। उद्या सकाळी भेट म्हणावं मला तिथं, योगेशला पण भेटायला सांगा, स्वप्नीलला पण भेटायला सांगा। हे असलं नाही चालणार, त्यावेळेला आम्ही रक्ताचं पाणी करतोय। मी सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस साहेबांचा कार्यक्रम करून इथं आलोय। आता उद्या सकाळी नांदेडला चाललोय, अमित शहा साहेब येणार आहेत, फार महत्वाचा कार्यक्रम नांदेडला। दरम्यान सभेतल्या ज्यांच्या गैरहजेरीमुळे अजित पवार संतापले होते ते योगेश आणि स्वप्नील आहेत तरी कोण आपण पाहूयात। तर योगेश जगताप आणि स्वप्नील जगताप हे दोघेही माळेगाव साखर कारखान्याचे संचालक आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।